गोदावरी नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरलं आणि हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यामध्ये वाहून गेलंय। त्यामुळे शिक्षणासाठीचा खर्च आता कुठून भागवायचा असा प्रश्न यशश्री सावसेला पडलेला आहे। त्यामुळे शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी यशश्री करते। अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या यशश्रीचा शिक्षणासाठीचा संघर्ष पाहूयात फक्त लढ म्हणा या आमच्या खास उपक्रमामधून। ही आहे यशश्री सवासे। जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ज्युनियर कॉलेजला शिकतीये। अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न आहे। मात्र यंदा मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झालं। साष्टपिंपळ गावातील यशश्रीची 4 एकर शेती गोदावरीला आलेल्या पुरात उद्ध्वस्त झाली। मातीसह कपाशीचं पीक खरडून गेलं। शेतीतून उत्पन्नच मिळणार नाही, त्यामुळे पुढच्या शिक्षणाचं कसं होणार या विवंचनेत सध्या यशश्री आहे। आम्हाला शिक्षणासाठी मदतीची खूप गरज आहे। या वर्षी पूर्णच पीक खराब झालेले, त्याच्यामुळे काही उत्पन्न होईल म्हणून वाटत नाही। क्लासेस लावलेले, त्याच्यामुळे त्याला पण फीस वगैरे राहते। उत्पन्न काहीच नाही झालं, त्याच्यामुळे तो खर्च कुठून करावा याचं काहीच कळत नाही यावर्षी। यशश्रीचं अधिकारी होण्याचं स्वप्न तुमच्या मदतीमुळे पूर्ण होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही तिच्या बँक खात्यात थेट मदत करू शकता। यशश्री हरिकिसन सवासे, बँक खाते क्रमांक 0307104874004। IFSC कोड आहे IPOS 00000001। इंडिया पोस्ट पेमेंट बँक, शाखा अंबड जालना, जीपे क्रमांक 8010502079। शेतकऱ्याच्या या लेकीचं शिक्षण आर्थिक संकटामुळे अर्धवट राहू नये यासाठी तिला भरघोस आर्थिक मदतीची गरज आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।